नमस्कार मित्रांनो, तेजस्विनी नस स्पाइन केअर सेंटर भोकरदन येथे तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, माझ्याकडे 2 महिन्यापूर्वी काका आले होते. काकांना सायटिकेचा त्रास होता. सायटिकेच्या त्रासाने ते खूप त्रासग्रस्त होते आणि त्यांनी 2 वेळेस सर्जरी केलेली होती. सर्जरी नंतर ते चालूही शकत नव्हते. ज्यावेळेस ते आमच्या थेरपी सेंटरमध्ये आले आणि ते रिकव्हर होतील याची गॅरंटी आम्हालाही नव्हती. पण आम्ही त्यांना सांगितलं की काका, आम्ही एक प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नामध्ये आज आमचं प्रयत्न यशस्वी झालेले आहे. आज आपण त्यांच्याशी चर्चा करू की तुम्हाला तेजस्विनी नस स्पाइन केअर सेंटरमध्ये किती फरक आहे. काका, नाव सांगा तुमचं. ज्ञानेश्वर देव भारती राहणार पोलारा. बर, काय काय त्रास व्हायचा तुम्हाला? पहिले तुम्हाला सायटिका होण्यापासून तर आतापर्यंतच्या त्रासामध्ये काय काय ते सांगायचे. म्हणजे माझी सुरुवातीला कंबर दुखायला लागली. कंबर दुखल्याच्या नंतर काही दिवसानंतर मग पाय लागला दुखायले. पाय दुखल्याच्या नंतर मग मी औरंगाबादला गेलो. औरंगाबादला गेल्यानंतर MRI केला. MRI केल्याच्या नंतर मी परत घरी आलो. घरी आल्याच्या नंतर 15 दिवसाच्या नंतर परत गेलो एकदा. परत गेलो तर मग दवाखान्यात गेल्यानंतर मी डॉक्टरला दाखवलं. MRI दाखवला तर ते म्हणत बा तुम्हाला एक ऑपरेशन करावं लागेल, नाही लवकर ऑपरेशन केलं तुमचा पाय तोडावा लागेल. बर, असं त्यांनी सांगितलं. मग आम्ही ताबडतोब डिसिजन घेतलं आणि ऑपरेशन केलं. सर्जरी केली. सर्जरी केल्यानंतर मला 1 महिना व्यवस्थित वाटलं. त्याच्यानंतर परत ठणक सुरू झाली. परत नेऊन दाखवलं. परत त्याच्यानंतर त्यांनी म्हणे परत ऑपरेशन करावं लागतंय. परत ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर दुसरं ऑपरेशन केल्याच्या नंतर मी जसं बेडला चिटकलो तर पुन्हा बेडून उठलो नाही. किती महिने बेडवर होत तुम्ही? मी 2 महिने बेडवर होतो. त्याच्यानंतर मग आमच्या गावातला एक पेशंट भोकरदनला आलता. त्या पेशंटनं सांगितलं की बाबा तुम्ही तिथे जाऊन बघायला. मग आम्ही आलो इथं. आमच्या गावातल्या पेशंटला आणलं इथं. आणल्याच्या नंतर मी थेरपी घेतल्याच्या नंतर मी 4थ्या दिवशी मी चालायला लागलो. कमरेला माझ्या बेल्ट होता, हातात काडी होती. त्याच्यानंतर मग मी थेरपी घेतल्यानंतर क्लिअर परफेक्ट चालायला लागलो. बघितलं मित्रांनो, 4थ्या दिवशी ते चालायला लागले. आता तुम्हाला चालण्यामध्ये काही त्रास? आता तुम्ही पहिले 2 पाऊल पण चालू शकत नव्हते. नाही. आणि आताच्या ज्या अंदाजानुसार तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी किती चालता? मी सकाळी साधारण अर्धा किलोमीटर चालतो आणि संध्याकाळी अर्धा किलोमीटर चालतो. म्हणजे दिवसभरात तुम्ही 1 किलोमीटर पर्यंत चालणार? नाही, दिवसभरात मला 1 किलोमीटरच्या वरती होते. किती होतं? 1.5-2 किलोमीटर? 1.5 किलोमीटर जवळपास. बर, 1.5 किलोमीटर चांगलं चालता येतं. हा, चालेल. बघितलं मित्रांनो आपण की जो पेशंट म्हणजे जो बेडवरच पेशंट होता आणि तो पेशंट आज 2 महिन्यामध्ये तेजस्विनी नस स्पाइन केअर थेरपी सेंटरमध्ये 2 महिन्यात 1.5 किलोमीटर पर्यंत चालू शकतो. आणि त्या पेशंटचे 2 सर्जरी सुद्धा झालेल्या होत्या. एक वेळ तुम्ही आमच्या तेजस्विनी नस स्पाइन केअर सेंटर येथे अवश्य भेट द्या. सर्जरी पूर्व एक तर अवश्य भेट द्या किंवा सर्जरी झाल्यानंतरही थेरपीसाठी तुम्ही एकदा अवश्य भेट द्या. थँक्यू.